नमस्कार मित्रांनो, राज्यात शुक्रवारपासून 4 दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर मित्रांनो, आपण कोणकोणत्या राज्यात किती तारखेला पावसाची शक्यता आहे, या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. तर चला मित्रांनो, 4 ते 5 दिवसाचं हवामान अंदाज पाहूया. मित्रांनो, राज्यावर असलेल्या हवेची द्रोणीय स्थितीमुळे आर्द्रतेचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शुक्रवार 5 एप्रिलपासून 4 दिवस राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. या काळात तापमानातही 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण तामिळनाडू ते पूर्व विदर्भपर्यंत हवेच्या खालच्या स्तरात एक द्रोणिका रेषा तयार झाली आहे. ही रेषा कर्नाटक आणि मराठवाड्यावरून जाते. त्यामुळे शुक्रवारपासून हवेत आर्द्रता वाढून 5 ते 8 एप्रिल दरम्यान मध्य महाराष्ट्रात, 6 ते 8 एप्रिल ह्या काळात कोकण, मराठवाड्यात आणि 7 ते 8 एप्रिल दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. हिमालयाच्या पायथ्याच्या भाग आणि ईशान्येचा भारत वगळता राजस्थान, दिल्लीपासून संपूर्ण दक्षिण भारत कमाल तापमानाची सरासरी 38 ते 40 अंश सेल्सिअसवर गेले आहे. पुढील 4-5 दिवस ही तापमान कायम राहण्याची अंदाज आहे. राज्यात प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र कमाल तापमानाची सरासरी 38 ते 40 अंश दरम्यान राहील. मराठवाड्यात रात्रीच्या तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होऊन रात्री उकाडा जाणवू शकतो, असेही हवामान विभागाने म्हटलेलं आहे. विदर्भातील ब्रह्मपुरी येथे मंगळवारी 42.3 अंश डिग्री सेल्सिअसची नोंद झाली आहे. जळगाव, मालेगाव, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, नांदेड, बीडसह संपूर्ण विदर्भात पार 40 अंशांवर डिग्री सेल्सिअस उष्णता आहे. मित्रांनो, तर आपण 5 तारखेपासून ते 8 तारखेपर्यंत राज्यात हवामान अंदाज कुठे कुठे पावसाची शक्यता आहे पाहिलेला आहे. मित्रांनो, तर पुढील व्हिडिओमध्ये असेच महत्त्वाचे व्हिडिओ येतील. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. इथंच थांबतो. नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.